ओके पाटील, काय सांगाल तुम्ही? काल राधाकृष्ण विखे पाटील भेटले, मात्र त्यानंतर सुद्धा थोडाफार GRच्या बाबतीमध्ये अजूनही संभ्रम व्यक्त केला जातो आहे. काय भूमिका आहे? दादा संभ्रम ठेमरम काय सारखंच यायला लागलं ना, म्हणून काय काय आता आता खोडीला कोणी काय करू शकत नसतं कोणाच्या. सगळं व्यवस्थित आहे. GR व्यवस्थित आहे. मराठ्यांच्या नोंदीसुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत. मराठवाड्यातला सगळा मराठा समाजसुद्धा व्यवस्थित OBC आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे. सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही. आणि आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला. आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो. काय करायचं, कसं मिळवायचं आहे, आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही, काही गरज नाही. GR चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं, बस का. GR दुरुस्त सुधारित काढायचा सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा GR म्हणजे सरसकट नाही. मग आता कालच प्रश्न झाला ना आपला. परत स्पष्ट केलंय त्यांनी, दोनदा केलं. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय हां हा मार्ग आहे फक्त तिथपर्यंत. हे जे सगळे संभ्रम निर्माण झाले होते त्यामुळेच काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमची भेट झाली का? नाही असं काही असण्याचं कारण नाही. काय आहे त्याच्यात प्रक्रिया कशी, त्रिसदस्यीय समितीचा टाईम बॉन्ड काय आहे, तुम्ही अंमलबजावणी कधी सुरू करायला जातात, देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्यानुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार, ते कधी करणार आहेत याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली. त्याच्यामुळे नसती झाली तर सांगावं लागलं असतं. मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतो आहे, कसं करतो आहे, कसं झुंजतो आहे, किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचासुद्धा. त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या, नका म्हणू देऊ मुख्यमंत्री, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार. त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरिबाला समजतंय. बाकीच्याला काय म्हणायचं तर म्हणत. बरं, तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेताय, मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा नेते तुमच्या विरोधात का जातात? ते नाही बाबा मला माहीत, कारण ते काय? त्यांनाच माहीत. ते मला नाही माहीत, मला नाही सांगता. ते आता ज्याचं त्यालाच माहीत. ते आमचा उद्देश एकच आहे, आमचा गरिबांचा. गरिबाचा पोरगा लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आणली. काही न गरज नसते आरक्षणाची. बोलायचं आपलं काय होतं, ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा. त्याला त्या वेदना असतात गरिबाच्या, पोराबाळांच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आईबापाच्या कष्टाच्या. त्या वेदना घेऊन आम्ही चालतो. बाकीच्या मी धेणं देत नाही, गिनीत बी नाही. मी माझं 22 वर्षापासून आणि आत्ताच्या 2 वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो, झोकून देऊन काम करतो, इमानदारीनं करतो, हटत नाही, अर्धवट सोडत नाही. आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलं आहे. असं तसं नाही आहे, सिद्ध करून दिलं. 58 लाख नोंदीच्या माध्यमातून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि GR झाला, यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव. GR झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागितलं. ते हाके बारामतीला आजपासून आरक्षण